तर आज आले ते आपल्या इथं मोर बाबा मला कोण पळायला उठून त्यानं डायरेक्ट घेतली गरुड झेप हो पळायला उठून. तो दिवस होता मंगळवारचा, आपल्याला जातो वावरात चाललो होतो आपण कापूस डोबाचा टाइम आला होता. कापूस डोबासाठी आपण चाललो होतो वावरात पोचलो, गाडी दिली लावून डोऱ्यावर, निघालो रस्त्यावर पैदल. तेवढ्यात मम्मी म्हणे पोट्टे दिवसभर व्हिडिओ काढते म्हणे, काम धंदे देते म्हणे सोडून म्हणे, दिवसभर थुतनाळापाशी मोबाईल घेऊन जाते म्हणे उभा. तेवढ्यात मम्मीला शांत करून पोचलो बा वावरात एक नंबर वातावरण मस्त झालं होतं. आता पावसाळ्यात जास्त मग चपलीचं काम काही पडत नाही, मस्त थंडी माती राहते, नरम माती राहते, त्याच्यानं काही चपलीत जास्त काम पडत नाही. त्याच्यानं म्हटलं बिना चपलीचं आपण काम करू. घेतला वियान, घेतली सरकीन, लागलो डोबाले. डोबू राहिले होते त्याच्या मागं मी लागलो होतो. हे राहिले मागं, मी आलो पुढं. मी म्हटलं कसे शेतकरी बनणार रे बा तुम्ही, मायाबाबून काहीतरी शिका म्हटलं थोडेसे तुम्ही आता. मग झाला संध्याकाळचा टाइम. संध्याकाळच्या टायमाला पाण्याचं वातावरण होते 100% आहे. दिवसभर ऊन तर पण लागन, तर पण संध्याकाळी तर पाणी येणारच आहे. तेवढ्यात भेटला मग माझा मित्र. तुमच्या इकडे आले काय म्हणते सांगा बरं कमेंटमध्ये. आमच्या इकडे गोंगल काय म्हणते आले. त्याच्यासोबत खेळता मग काय थोडासा वावरात इचुकाटा होता, इचुकाटा साफसूफ केला. मग काय थोडं इकडं तिकडं घुमलो बा, कारण मस्त थंड वातावरण झालं होतं. आणि मग म्हटलं निघाव घराकडं. तर तेवढ्यात लक्ष गेलो सोयाबीनवर. त्या दिवशी आपण सोयाबीन लावली होती ना, तर थोडी कोंब निघाले होते, पण पूर्ण याची होती, 70%च निघायची अजून. तर तळकण्यात थैली घेतली आणि लावली आपल्या हँडलले. चलो म्हटलं घराकडं. तेवढ्यात काय पाहतो, तर गाडी एक दुसरी तिकडं होती उभी आपली. चला तुम्हाला मी कर्तब दाखवतो. हो मजा काय संकेत ढेमरे म्हणते ना. चलो भेटू पुढच्या व्हिडिओत.